सरकारमध्ये सगळं काही अलबेल चाललंय का? कारण की मुख्यमंत्री शिंदे कधी दांडी मारतात मंत्रिमंडळाला, कधी जातात, तर नेमकं नाराज वगैरे आहेत असं दिसतंय काही. असं काही नाही. पहिल्या 2 बैठकांमध्ये अजितदादा विदेशात होते. ही सुरुवात आहे ह्या महिन्याच्या आणि आतल्या महिन्यात. गेल्या महिन्यामधली मंगळवारची बैठक काल झाली, कारण माननीय देवेंद्रजी आणि उदय सामंत हाऊसला होते. शिंदे साहेब प्रवासात असतील म्हणून कालच्या बैठकीला नव्हते. याच्यात निर्णय कुठले अडकले तसं नाही. सरकार निर्णय घेत आहे, योजनाचा रिव्ह्यू घेत आहे. आता तर पालक सचिव यांना सुद्धा जिल्ह्यात जायला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्देश दिले. बरोबरीने 100 दिवसात करायची विभागांना जी कामं आहेत त्याला गती सुरू झाली आणि सर्वच विभागात आणि खाली तहसीलदार स्तरापर्यंत जिल्हाधिकारी स्तरापर्यंत 7 पॉइंट कार्यक्रम दिलेला आहे की जो नागरिकांना सेवा सुविधांमधल्या अडचणी होऊच नये. मला वाटतं इतक्या खालच्या स्तरापर्यंत या सर्व्हिसेस सेवा याबद्दलचा विचार करून काम करणारे सरकार आहे. त्यामुळे जनहितार्थ 100% काम करणारे सरकार आहे. शिंदे नसले तरी निर्णयात काही प्रश्न नाही. त्यांच्या संमतीनेच निर्णय होतो. बरं, शिंदेच्या निगडीत ठाण्याशी एक प्रश्न आहे. गणेश नाईकांचा एक कार्यक्रम झाला तिथे ठाण्यात आणि त्याचं वाक्य आहे की ठाणेकरांना जगणं सुसह्य करायचं असेल तर आता फक्त कमळ हा एकमेव पर्याय आहे. बघा, गणेश नाईकांचं पूर्ण भाषण ऐकलं तर त्या परिप्रेक्षाने ते वाक्य आपल्याला कळेल. आणि त्यामुळे संदर्भाचे स्पष्टीकरण, मराठी शाळेत शिकलो त्यामुळे पूर्ण संदर्भाचे स्पष्टीकरण झालं ते संयुक्तिक होईल. 1 आणि 2 प्रत्येक राजकीय पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे ना. भाजपलाही आहे तो, एकनाथजींच्या शिवसेनेलाही आहे, अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे. आणि मुळामध्ये ज्या पक्षाचा आता गट झाला उबाटा, त्या उबाटाच्या गटात राहिलेल्या आमदारांच्या गटाला आमचा नेता पंतप्रधान होईल इथपर्यंत संजय राऊत जर बोलू शकतात, गणेश नाईक पक्षाने बोलले तर काय चुकीचं बोलले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीसह लढणार की स्वतंत्र लढणार? या विषयावर महायुती म्हणूनच आमची चर्चा आहे. दुसरा कुठलाही चर्चेचा मुद्दा समोर आहे. निवडणुका होतील का? निवडणुका व्हायलाच पाहिजे. आम्ही वाट पाहतो. काल तुम्ही खालच्या अर्बन लोकल बॉडीच्या म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था बिलकुल व्हायला पाहिजे आणि त्या लवकर व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.